सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिवसाढवळ्या खून, दरोडे, लुटमार तसेच लोखंडी प्राणघातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे अशा घटना नाशिक शहरात दिवसेंदिवस होत असल्याने नाशिक अत्यंत त्रस्त झाले आहे। शहर पोलिसांचे नेमके चाललेले काय असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून 100 दिवस पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत व अधिकाऱ्यांनी विविध स्लॅम भागात प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याकडून अनेक समस्या जाणून घेतल्या। पोलीस गस्तामध्ये वाढ सुद्धा केली, परंतु गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होते। शहरात चाललेल्या छोट्या मोठ्या अवैध धंद्याने डोके वर काढले। प्राणघातक हत्यारे बाळगून लहान अल्पवयीन मुलांचा व्यसनाच्या आहारी जाते। आज दिनांक 23 मे रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड मालधक्का रोड येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे काही मद्यपी युवकांनी 12 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काहीतरी हत्याराने गाडीची काच फोडून नुकसान केले, तसेच शेजारी उभे असलेल्या 2 गाड्यांवर दगडे मारून नुकसान केले। स्थानिक नागरिक संदीप बागुल, आकाश गाडे, युसुफ कुरेशी यांच्या मालकीच्या या गाड्या असून 22 मे रोजी दुपारी 2:30 वाजता आकाश गाडे यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू गोसावी पुढील तपास करीत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांना बोलताना अधिक माहिती दिली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार, माझं नाव आकाश गाडे, मी रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी येथे राहतो। काल रात्री अज्ञात इसमांनी माझी गाडी वॅगनर MH04 DB 8884 ही गाडी काही अज्ञात गुंडांनी, टवाळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या 2-3 गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत। हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय, पण काल खूप अति झाली। त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात। त्या गाड्या फोडण्याचं कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात, दारू प्यायल्यानंतर ते भानावर राहत नाही, ते बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात, कोणाच्या घरावर दगड फेकतात, डायरेक्ट बाया इथं बसलेल्या असतात, बायांच्या समोर लघवी करतात। इथं समोरच आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे, त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेले आहेत, काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि तिथंच लघवीला उठतात, अश्लील भाषेमध्ये बोलतात। इथं बऱ्याचशा सगळे वस्ती आहे, मोठी वस्ती आहे, तिथल्या मुलींना शाळेत जाताना, क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे। हे शिट्ट्या मारतात, वेगवेगळी कमेंट करतात, अश्लील भाषेमध्ये जोरजोरात बोलतात, हसतात आणि वेगवेगळे इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात, पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, कारण ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात, दुसरे काही हत्यारं घेऊन येतात, म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही। पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित कोणी लोक आमच्यापैकी कोणी जर माणसं जर असतील तर त्यांच्यावर हल्ला त्यांनी चढवला असतात। तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात, असे बाकडे जिथं लोक उभे राहतात, अशा ठिकाणचे तिथं येऊन पोलीस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं, त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। हा खूप सारा त्रास आहे, बायकांना त्रास आहे, मुलींना त्रास आहे। जर असंच झालं तर मुली कशा काय बाहेर शिकायला जातील? त्यांनी क्लासला कधी जायचं की नाही, का घरातच बसायचं? तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि उचित कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। रतन बागुल फुलेनगर मधून बोलते। काय इथं बाकडे टाकलेले, बाकड्यांवर पोरं बसतात, रातचे दारू पाणी पितात, सुना बाळा आहे, आमच्या लेकी आहे, नाती आहे, नवतारण्या, त्यांना ते शिट्या मारतात, पोरी रस्त्याने चालल्यावर छेडछाड करतात, दम दिला तर म्हणतात तुम्हाला चाकूने खुपसून टाकू, सुऱ्यांनी खुपसून टाकू, तुमच्या घरचे काय करतील आम्ही पाहून घेऊ। कोयते घेऊन येतात। याच्यावर पोलिसांनी कारवाई करावा आणि इथं बंदोबस्त ठेवावा। मंगलचंद्र मोरे माझं नाव। आमच्या दारासमोर आहे ना गाड्या लावतात, त्या गाडीमध्ये दारू प्यायला बसतात, दारू पिऊन झाली का लघवीला बाहेर उभे राहतात, माझ्या सुना बाहेर भांडे कुंडे घसत राहतात, त्यांना बोलायला म्हणायला गेलं का ते म्हणतात का तुमच्या बापाची जागा आहे का, असे आम्हाला उत्तरे येतात। आता याच्यावर काय करायचं ते तुम्ही बघा। आपण नाही बोललं तर तिकडून ते हे करीता लई जास्त आती करून राहिले। आता ते दिवसांदिवस पोलिसांनी आहे ना याच्यावर कठोर कारवाई करा।
कारण माझ्या सुना राहत्या, आमच्या लेकी बाळी राहता बाहेर 10 साडे 10 11च्या दरम्यान मध्ये त्यांचे हेच कारनामे चालू होतात.